पालखी सातारा जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेले आहे आणि धर्मपुरी येथे या पालखीचे जोरदार असे स्वागत जे आहे ते करण्यात आलेले आहे। आजचा या पालखीचा मुक्काम जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे असणार आणि सध्या पाहिलं तर धर्मपुरी परिसरात आता ही पालखी जी आहे ती दाखल झालेली आहे आणि जंगी स्वागत असं या पालखीचं करण्यात आलेलं आहे। परंपरेनुसार सातारा जिल्हा प्रशासनाकडून पालखी सोहळ्याची अधिकृत सूत्रे जी आहेत ती सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आलेली आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी अश्वांचे आणि पालखीचे पूजन करून दर्शन घेतले आणि पालखीवर रथावर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करत या पालखीचं आता सोलापूर जिल्ह्यात आगमन जे आहे ते झालेलं पाहायला मिळते। विठुरायाच्या भेटीच्या आसमानात धरून आनंद देऊन निघालेले संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीसोबत आलेले हे लाखो वारकरी जे आहेत ते आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। कालचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा पाहुणचार घेऊन आज ही पालखी पाहिली तर माळशेज तालुक्याच्या हद्दीत पोहोचलेली आहे, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचलेली आहे आणि जंगी स्वागत असं सोलापूरकरांकडून या पालखीचं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या पाहिलं तर रस्त्याच्या दुतर्फा सोलापूरकरांनी, माळशिरसकरांनी या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी गेल्याचं पाहायला मिळतंय। सध्या ही पालखी धर्मपुरी या परिसरात आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या परिसरातले नागरिक आहेत ते या ठिकाणी या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आलेले पाहायला मिळत आहेत। ज्ञानेश्वर माऊलीच्या जयघोषात, विठुरायाच्या नामघोषात ही पालखी हळूहळू पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते। 8 तारखेला ही पालखीचं प्रस्थान जे आहे ते आळंदीवरून झालेलं होतं। त्यानंतर पुणे, दिवेघाट, सासवड, लोणंद, त्यानंतर तरडगाव, फलटणकर ही पालखी आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेली आहे। आता मुक्काम जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते या ठिकाणी असणार आहे आणि पुढे माळशिरस करत ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि सध्या पाहिलं तर आता ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेली आहे आणि विठुरायाच्या नामघोषात हा संपूर्ण परिसर जो आहे तो भक्तिमय वातावरणात नाव निघालेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन गणेशसह विनय जगताप, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।